नमस्कार. एक विचार करा. एखादा सुगंध चोरता येतो का? प्रश्नच किती विचित्र आहे नाही का? पण एका प्राचीन बोधकथेमध्ये बरोबर याच प्रश्नावरून एका भिक्षूवर चोरीचा आरोप होतो. आणि ही कथा आपल्याला हे शिकवते की जे शुद्धतेच्या मार्गावर चालतात त्यांच्यासाठी नियम आणि अपेक्षा किती वेगळ्या असू शकतात. ही कल्पनाच आपल्याला विचार करायला लावते की चोरी म्हणजे नेमकं काय आणि त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे एखाद्या कृतीला चूक ठरवण्याचे निकष सगळ्यांसाठी सारखेच असतात का? ही कथा आपल्याला हेच दाखवते की पाप किंवा दोष हे व्यक्तीनुसार कसे वेगवेगळे ठरवले जातात. तर मग सुरू करूया कथेच्या पहिल्या भागापासून. गंधाचा चोर. ही गोष्ट आहे एका भिक्षूची. कोसल राज्यातील एका शांत जंगलात एक भिक्षू एकांतवासात आपलं साधं सरळ जीवन जगत होता. आता विचार करा, निसर्गाच्या सान्निध्यात एका सुंदर कमळाचा सुगंध घेण्यासारखं साधं निरुपद्रवी सुख दुसरं कोणतं असू शकतं? यात कोणाचं काय नुकसान होणार, बरोबर? पण याच अगदी क्षुल्लक वाटणाऱ्या कृतीमुळे या कथेला एक धक्कादायक वळण मिळतं. आणि मग काय होतं? अचानक तिथली वनदेवता प्रकट होते आणि त्या भिक्षूवर एक धक्कादायक आरोप करते. ती म्हणते, महाराज, तुम्ही गंधांचे चोर आहात. फक्त सुगंध घेतल्याबद्दल चोरीचा आरोप. तो भिक्षू अर्थातच गोंधळतो, घाबरतो आणि तिथून थेट आपल्या गुरूंच्या आश्रमाकडे धाव घेतो. आता येतो कथेचा दुसरा भाग, एक प्राचीन साम्य. ही आहे गुरूंच्याच एका पूर्वजन्माची कथा. तो घाबरलेला भिक्षू जेव्हा आपल्या गुरूंना सगळी हकीकत सांगतो तेव्हा ते त्याला शांत करतात. आणि मग ते सांगतात की अरे, ही घटना तर अगदी जशीच्या तशी माझ्यासोबतही पूर्वी घडली आहे. आणि मग गुरु त्या भिक्षूला एका खूप जुन्या काळात घेऊन जातात, जेव्हा ते स्वतः बोधिसत्व म्हणून तपस्वी जीवन जगत होते. आणि याच जुन्या कथेत त्या देवतेच्या विचित्र आरोपामागचं खरं रहस्य आणि खरा धडा दडलेला आहे. तर कथेचा तिसरा भाग आहे तपस्वीचा बचाव, म्हणजे देवतेसोबत झालेला एक युक्तिवाद. या जुन्या कथेतही तोच प्रसंग घडतो. तपस्वी, जे स्वतः गुरूच होते, ते कमळाचा सुगंध घेतात आणि देवता त्यांच्यावर चोरीचा आरोप करते. पण यावेळी तपस्वी घाबरत नाही, उलट शांतपणे देवतेच्या आरोपाला आव्हान देत. तपस्वीचा युक्तिवाद अगदी तर्कशुद्ध आहे नाही का? तो विचारतो, मी फुलाला स्पर्श करत नाहीये, ते तोडत नाहीये, मी फक्त दुरून त्याचा सुगंध घेतोय, मग तुम्ही मला चोर का म्हणताय? त्याचा प्रश्न अगदी योग्य आहे आणि यावर देवतेकडे काहीच उत्तर नसतं. आणि मग कथेत एक नवीन पात्र येतं, ज्यामुळे हा प्रसंग आणखीनच गुंतागुंतीचा होतो. त्याच तळ्यात एक दुसरा माणूस अक्षरशः विध्वंस करत असतो. तो कमळाची मुळं उपटतोय, देठं तोडतोय. मग साहजिकच प्रश्न पडतो की देवता या खऱ्या चोराकडे दुर्लक्ष का करत आहे? हा विरोधाभास बघा. एका बाजूला आहे तपस्वी, जो अगदी सौम्य आणि आदरपूर्वक वागतोय, आणि दुसऱ्या बाजूला तो विध्वंसक माणूस, जो सरळ सरळ निसर्गाची हानी करतोय. तरीही देवता त्या विध्वंसक माणसाला एक शब्दही बोलत नाही. तिचा सगळा रोख फक्त आणि फक्त तपस्वीवर आहे. असं का बरं? आता आपण कथेच्या चौथ्या भागाकडे वळूया, एक उच्च मापदंड. आणि हेच आहे या कथेचं खरं तात्पर्य. आपल्याला वाटतंय की देवता इथे चूक करतीये, पण तिच्या उत्तरामध्येच या कथेचा सर्वात महत्त्वाचा आणि अनपेक्षित धडा दडलेला आहे. हाच प्रश्न आपल्या सगळ्यांच्या मनात येतोय. एवढ्या सौम्य कृतीला शिक्षा आणि विध्वंस कृतीकडे दुर्लक्ष का? तपस्वीसुद्धा देवतेला हेच विचारतो. आणि तिचं उत्तर शुद्धता आणि नैतिकतेबद्दलची आपली समजच बदलून टाकतं. देवतेचं उत्तर खरंच धक्कादायक आहे. ती त्या विध्वंसक माणसाकडे बोट दाखवून म्हणते, अशा अव्यवस्थित लोकांशी मी बोलत नाही. ते नर्सच्या रक्ताने माखलेल्या कपड्यांसारखे घाणेरडे असतात. त्यांच्याकडून चांगल्याची अपेक्षाच नाही. पण मी तुझ्याशी बोलणं योग्य समजते, कारण तू शुद्धतेच्या शोधात आहेस. आणि इथेच कथेचा खरा अर्थ उलगडतो. देवता तपस्वीला एका उच्च मापदंडाने, एका वेगळ्या पट्टीने मोजत आहे. कारण तो चांगुलपणाच्या मार्गावर आहे, म्हणून त्याच्याकडून अपेक्षाही जास्त आहेत. हाच तो उच्च मापदंड. जो आधीच वाईट मार्गावर आहे, त्याच्या चुकीकडे जग दुर्लक्ष करतं. पण जो शुद्धतेच्या मार्गावर आहे, त्याच्याकडून होणारी अगदी लहानशी चूकसुद्धा खूप मोठी मानली जाते. आणि मग ती देवता एका इतक्या सुंदर रूपकाचा वापर करते. ती म्हणते, एखाद्या शुद्ध व्यक्तीवर केसाच्या टोका एवढा जरी पाप असलं ना, तरी ते निरभ्र आकाशातल्या काळ्या ढगासारखं दिसतं. हा ह्या कथेचा सर्वात प्रभावी आणि महत्त्वाचा संदेश आहे. चांगल्या व्यक्तीकडून छोट्या चुकीची अपेक्षा केलीच जात नाही.
आता कथेचा शेवटचा भाग, परमसुखाचा मार्ग. या धड्याचा नेमका परिणाम काय झाला? देवतेकडून हे ज्ञान मिळाल्यानंतर त्या तपस्वीचं आणि वर्तमानातल्या त्या भिक्षूचं आयुष्य कसं बदललं ते आता पाहूया. देवता तपस्वीला फक्त त्याची चूक दाखवून थांबत नाही, तर त्याला स्वतःचा मार्ग शोधण्यासाठी प्रोत्साहित करते. ती म्हणते, बंधू, परमसुख मिळवण्याचा मार्ग तू स्वतःच शोध. ही जबाबदारी पूर्णपणे त्याच्यावरच आहे. आणि इथे दोन्ही कथा एकाच धड्याने पूर्ण होतात. भूतकाळात तो तपस्वी देवतेच्या उपदेशाने उच्च ध्यानावस्थेत पोहोचतो आणि वर्तमानात हीच कथा ऐकून तो भिक्षू ज्ञानप्राप्तीच्या पहिल्या मार्गावर स्थापित होतो. म्हणजे बघा, एकाच कथेने दोन वेगवेगळ्या युगांमध्ये दोन जीवांना मार्ग दाखवला. तर ही कथा शेवटी आपल्यासमोर एक खूप महत्वाचा प्रश्न उभा करते. आपण स्वतःला आणि इतरांना नक्की कोणत्या मापदंडांनी पारखतो? आणि प्रत्येकाच्या आयुष्यात अशा कोणत्या लहान अदृश्य चुका आहेत ज्या चांगुलपणाच्या स्वच्छ आकाशात एखाद्या काळ्या ढगासारख्या उठून दिसू शकतात? यावर नक्कीच विचार करायला हवा.